नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 18 फेब्रुवारी म्हणजे काल मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास संध्याकाळी 5:30 वाजता. तर मित्रांनो, आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडने 21 फेब्रुवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 21 फेब्रुवारी 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या कंपनीचा फेस व्हॅल्यू आहे 10चा. म्हणजे ही कंपनी 1:10च्या रेशोमध्ये सुद्धा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. 1:5च्या रेशोमध्ये सुद्धा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते किंवा ही कंपनी 1:2च्या रेशोमध्ये सुद्धा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तर चला बघूया 21 फेब्रुवारी 2025ला ही कंपनी कोणत्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करते. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड क्लॉक 5% अपर सर्किट ऑन बॅगिंग ₹166 करोड ऑर्डर. तर मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडला हायओसंग T&D इंडियाकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 166 कोटी रुपये. आणि हा ऑर्डर ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडला नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये डिलिव्हर करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स रिसीव कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीज अप्रूव्हल टू सेटअप ट्रान्समिशन टूल्स कंपनी. तर मित्रांनो, अद्वैत एनर्जी ट्रान्समिशन लिमिटेडला कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडून अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? ट्रान्समिशन टूल्स कंपनी सेटअप म्हणजे स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वेनस पाईप्सबद्दल. तर मित्रांनो, वेनस पाईप्स शेअर अप नियरली 5% ॲज इन्व्हेस्टेक इनिशिएट्स बाय रेटिंग विथ टार्गेट प्राईज ऑफ ₹1665. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ब्रोकरेज फर्म इन्व्हेस्टेक्सने वेनस पाईप्स अँड ट्यूब्स लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईज दिला आहे ₹1665. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज वेनस पाईप्स अँड ट्यूब्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड शेअर डाऊन ओव्हर 2% ॲज कंपनी प्लान्स सेल ऑफ इंडिया पेंट्स बिझनेस फॉर अप टू $1.7 बिलियन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडचा इंडियाच्या पेंट बिझनेसमध्ये मार्केट शेअर आहे जवळपास 7%. आणि मित्रांनो, अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड आपला इंडियाचा पेंट बिझनेस 1.5 to 1.7 बिलियन डॉलरमध्ये विकण्याचा प्लॅन बनवत आहे. आणि मित्रांनो, अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडचा पेंटचा बिझनेस पिडिलाइट इंडस्ट्रीज, JSW पेंट्स अँड इंडिगो पेंट्स
विकत घेण्यास इंटरेस्ट घेत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला अक्झो नोबेल इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेल्वे सेक्टरची दिग्गज कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड शेअर प्राइस गेन्स नियरली 14% आफ्टर विनिंग ₹554 करोड कॉन्ट्रॅक्ट फॉर बेंगलुरू सुबर्बन रेल प्रोजेक्ट. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला जॉईंट व्हेंचरमध्ये बेंगलुरू सुबर्बन रेल प्रोजेक्टसाठी 554 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला 554 कोटी रुपयांचा ऑर्डर ऋत्विक प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये मिळाला आहे. आणि या जॉईंट व्हेंचरमध्ये 51%ची हिस्सेदारी राहील RVNLची आणि ऋत्विक प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची उरलेली हिस्सेदारी राहणार आहे 49%. आणि हा ऑर्डर या कंपनींना 24 महिन्यांमध्ये म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स जी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, एंटर्स UAE मार्केट विथ इंडियन लेगेसी ब्रँड कॅम्पा. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने गल्फ फूड 2025 इव्हेंट येथे आपला इंडियन लेगेसी ब्रँड कॅम्पा लॉन्च करून UAE मार्केटमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा सबसिडरी गेट्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट टू स्टार्ट बिझनेस ॲज फायनान्स कंपनी. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला फायनान्स कंपनी म्हणून बिझनेस स्टार्ट करण्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.